तुम्ही काही मुद्दे असे मांडले की त्याला दरवर्षी नव्यानं राजकारणाची सुरुवात करता, तुमचं राजकारण म्हणजे मॅच फिक्सिंग नसतं अशा पद्धतीने टीका करतात, योग्य वेळी मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. मी माझ्या पक्षाची लोक पाठवली होती, मी कुठची एजन्सी पाठवली नव्हती. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे 5-5, 6-6 लोक जाऊन त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले. आणि ते 2दा करून आले. एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले पुढे. आत्ता देऊ काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला? म्हणजे काय असेल तुम्ही स्ट्रॅटेजी सांगू दे. काय तुमचं आपल्या पक्षाने काही आंदोलनं घेतली, तसंच बऱ्या प्रमाणात ते यशस्वी झालं आपलं आंदोलन, किंवा तो स्पीकर बंद करा धर्मस्थळावरचा, अशी आंदोलन घेतली पण ते अर्धे प्रश्न सुटले. तर आपली सत्ता येताना किंवा आपल्या भाषणामध्ये या मुद्द्यांना प्राधान्य अर्थातच असणार, अर्थात असणार. 2 वर्ष होऊन गेले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना थोडं बळ असते, तर ते निवडणुका होत नाहीत आणि आता पुढे कधी होतील ते पण सांगता येत नाही. आता होतील त्या, मला असं वाटतं. आता सगळंच जमिनीवरती आलंय, त्याच्यामुळे आता मला असं वाटतं मार्चमध्ये वगैरे लागतील निवडणुका. तुम्ही 2019 नंतर 5 वर्षानंतर सोलापुरात आला, तर एवढ्या दिवस म्हणजे सोलापूरला का तुम्ही आला नाही? रस्त्याचं काम सुरू होतं. मी आता परत येतोय, मी 2 आठवड्यांनी परत येणार आहे. सोलापूरमध्ये 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 असेल, 2009 असेल, यामध्ये आपल्या पक्षाला निर्णायक अशी मतं मिळाली होती. अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, त्याचबरोबर पंढरपूर, मंगळवेढा असेल. या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय असणार आहे? तुम्ही इथून निघालात की माझी पक्षाची बैठक आहे इथे, आणि त्यावेळेला प्रत्येक मतदारसंघाची बैठक, मतदारसंघनिहाय बैठका लावलेल्या आहेत. ते पहिलं मला ऐकून तर घेऊ देत, बोलतो नंतर. सर, तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार आहेत का विधानसभा? मध्यंतरी तुम्ही जाहीर केलं तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. बघू तुला काय वाटतं? काय कारण? प्रत्यक्षात विधानसभेत पाहिजे ना तुमच्यासारख्या. चला सोलापुरात धारावीवर प्रश्न विचार. पवारांची भेट ही अर्थात वेगळ्या अर्थाने होऊ शकते किंवा अनेक कुठल्या अर्थाने, पण ठाकरेंचं त्याच्यावरचं पोट असतं किंवा धारावीचे सदैव वाढवलं. नेमकं याच्यामध्ये राजकारण अपेक्षित आहे का स्थानिकांचा विकास? म्हणजे आता तुम्ही स्थानिक आहात, तिथं मुंबईमध्ये धारावीची परिस्थिती काय आहे तुम्हाला माहिती आहे, गरज कशाची आहे नेमकी तिथे? साधारणपणे धारावी कुठे तुम्हाला माहिती आहे, आणि धारावी जिथे समजा आहे तिथे जर आत्ता जर समजा तुम्ही स्क्वेअर फुटाचा भाव काढलात तर तुम्हाला हे सगळं राजकारण कळेल. ठीक आहे.